श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला, एक लाईक करायला आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूया. आज पाहणार आहोत कुंभ राशी. तुमच्या आयुष्यामध्ये येणारा हा आनंदाचा दिवस. कुंभ राशीचं आयुष्य नेहमी सरळ रेषेत आणि हे चालणारं नसतं, कारण या राशीचे लोक बाहेरून शांत, समजूतदार आणि तर्कशुद्ध दिसतात, पण आतून ते भावना खोलवर अनुभवतात. प्रेमाच्या बाबतीत कुंभ राशी कधीही हलक्या फुलक्या भावना ठेवत नाही. एकदा प्रेम केलं की ती पूर्ण मन लावून आणि पूर्ण विश्वास आणि पूर्ण समर्पण देतात. मात्र याच प्रामाणिकपणामुळे अनेकदा त्यांना फटके बसतात. गैरसमज आणि संवादाचा अभाव, या वेळेचं चुकीचं गणित किंवा परिस्थितीचा दबाव, या सगळ्यांमुळे प्रेम आयुष्यात दुरावा निर्माण होतो. काही नाती अचानक तुटतात तर काही हळूहळू शांत होतात, पण मन मात्र तिथेच अडकून राहतं. रविवार 18 जानेवारी हा दिवस कुंभ राशीसाठी केवळ एक तारीख नाही, तर भावनिकदृष्ट्या मोठा वळणबिंदू आहे. हा दिवस अशा आठवणी, भावना आणि व्यक्ती पुन्हा समोर आणणार आहे ज्या तुम्ही विसरण्याचा प्रयत्न करत होतात, पण ज्यांनी तुमचं आयुष्य घडवलं आहे. नियती आज तुम्हाला एक संधी देत आहे, जुने प्रश्न सोडवण्याची, अपूर्ण राहिलेल्या भावना व्यक्त करण्याची आणि प्रेमाला नव्या नजरेने पाहण्याची. हा दिवस आनंदाचा आहे, पण तो केवळ हसण्यापुरता नाही, तो आत्मपरीक्षणाचा, स्वीकाराचा आणि नव्या सुरुवातीचा दिवस आहे. मनाला समाधान देणारी सुरुवात, अंतर्मनात होणारा मोठा बदल. रविवार 18 जानेवारी हा दिवस कुंभ राशीच्या अंतर्मनात खूप मोठा बदल घडवणारा आहे. गेले अनेक दिवस तुमचं मन अस्वस्थ होतं, कारण काही प्रश्न उत्तर मिळत नव्हतं, काही भावना दाबून ठेवल्या होत्या आणि काही नाती अपूर्ण अवस्थेत अडकून पडलेली आहेत. आजचा हा दिवस त्या अवस्थेला हळूहळू शांत करणारा आहे, कारण सकाळपासूनच मनात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवेल. कारण नकळतपणे तुम्हाला हे जाणवेल आणि जाणवू लागेल, परिस्थिती तुमच्या विरोधात नसून ती तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जात आहे. ज्या गोष्टी तुम्हाला अन्यायकारक वाटत होत्या त्यामागचं सत्य आज समोर येऊ शकतं. त्यामुळे मनात निर्माण झालेली चिडचिड, राग किंवा निराशा कमी होईल. हा दिवस मानसिक शांतीचा आणि आत्मसमाधानाचा आणि भावनिक स्थैर्याचा पाया घालणारा ठरेल. ही पुन्हा तुमच्या प्रेम आयुष्यात येण्यास ठोस संकेत. महत्त्वाचा आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी योग म्हणजे भूतकाळातील प्रेमसंबंध पुन्हा जिवंत होण्याचा. ज्या व्यक्ती तुमच्यापासून दूर झाल्या होत्या, त्यांचा संपर्क तुटला होता, ज्यांच्याशी नातं संपल्यासारखं वाटत होतं, पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधण्याची प्रबळ शक्यता आहे. हा संपर्क योगायोगाने घडलेला वाटेल, पण प्रत्यक्षात तो नियतीचा भाग आहे. फोन, मेसेज, सोशल मीडिया, साधा प्रतिसाद किंवा तुमच्या आसपास असणाऱ्या व्यक्तीही माध्यम असू शकतात. तर महत्त्वाचं म्हणजे हा संपर्क केवळ औपचारिक नसेल. त्या व्यक्तीच्या बोलण्यात, शब्दात आणि वागण्यात तुम्हाला हे जाणवेल, तुमच्यासाठी भावना क्षुल्लक नाहीत, स्पष्ट जाणवतील. काही कुंभ राशीच्या लोकांसाठी या भावनांनी भरलेला डोळे तुमचे पाणावतील, पण हा भावनिक क्षण तुम्हाला हेलावणारा ठरू शकतो. तुमचे जुने गैरसमज, वाद विवाद, कटू आठवणी आणि न बोललेली सत्य बाहेर येणार आहेत. कुंभ राशीच्या प्रेम आयुष्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे संवादाचा अभाव आणि चुकीचे निष्कर्ष. 18 जानेवारीबद्दल तुमच्याबद्दल चुकीचे निष्कर्ष काढले जातात. अरे असं नाही, हे न बोललेल्या भावना, दडपलेली सत्य आणि गैरसमज यांना बाहेर येण्याची संधी मिळेल. आज तुमचं मन खूप स्पष्ट असेल. तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही थेट पण शांतपणे बोलू शकाल. तसंच समोर व्यक्तीही तुमच्यासमोर आपली बाजू मोकळेपणाने मांडेल. पूर्वी ज्या गोष्टींमुळे दुरावा निर्माण झाला त्या गोष्टी आज वेगळ्या दृष्टिकोनातून दोघांनाही समजतील. तेव्हा असं का झालं या प्रश्नाचं उत्तर आज मिळू शकतं. ज्या नात्यांमधील दुरावा होता त्या दोघांनाही समजून जाईल. त्यामुळे मनातील कटुता कमी होईल आणि भावनिक ओझं हलकं होईल. प्रेमात पुन्हा विश्वास निर्माण होण्याची सुरुवात होईल. तुटलेल्या किंवा कमकुवत झालेल्या नात्यात सर्वात अवघड गोष्ट असते ती म्हणजे विश्वास पुन्हा निर्माण करणं. हा रविवार त्या प्रक्रियेची सुरुवात करणारा आहे. आज समोरची व्यक्ती फक्त शब्द देणार नाही, तर तुमच्यासाठी काहीतरी ठोस कृती करेल. त्यामुळे यावेळी खरंच बदल झाला आहे अशी भावना मनात निर्माण होईल. कुंभ राशीच्या लोकांनी प्रेमात खूप काही सहन केलेलं असतं, त्यामुळे पुन्हा विश्वास ठेवताना भीती वाटणं साहजिकच आहे. 18 जानेवारी हा दिवस तुम्हाला हळूहळू ती भीती सोडवायला मदत करेल. हा दिवस तुमच्यासाठी
सगळंच पूर्वीसारखं करणार नाही, पण प्रेमाला नवी, अधिक प्रगल्भ अशी दिशा देणारं ठरेल. अविवाहित कुंभ राशीसाठी नियतीने उघडलेली प्रेमाची दारं 18 जानेवारीला. हा दिवस फक्त जुन्या नात्यांसाठीच नाही, तर सध्या अविवाहित असलेल्या कुंभ राशीच्या लोकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. जे लोक बराच काळ एकटेपण अनुभवत होते, ज्यांना वाटत होते की आपल्या आयुष्यात प्रेम येणारच नाही, त्यांच्यासाठी आजचा दिवस आशेचा किरण घेऊन येतोय. भूतकाळातील काहीतरी जवळची असलेली व्यक्ती, जुना मित्र किंवा पूर्वी मनात घर करून राहिलेला कोणी विशेष व्यक्ती पुन्हा आयुष्यात प्रवेश करू शकतो. हा प्रवेश अचानक आणि अनपेक्षित असेल, पण त्यामागे भावनिक ओढ स्पष्टपणे जाणवेल. या ओळखीमधून केवळ आकर्षण नव्हे, तर समजूतदारपणा, भावनिक जुळवणूक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याची बीजं रोपली जातील. तर काही कुंभ राशीच्या लोकांसाठी ही ओळख पुढे विवाहापर्यंत जाण्याची शक्यता देखील निर्माण करू शकते. भावनांचा पूर आणि निर्णय घेताना येणारी कसोटी ही तुमच्या राशीसाठी अत्यंत तीव्र असतील. आनंदाची ओढ, आठवणी, पश्चाताप आणि आशा या सगळ्या भावना एकाच वेळी मनात आल्यामुळे काही क्षणाला तुम्हाला असे वाटेल, गोंधळल्यासारखे वाटू शकतं. तर हा दिवस तुम्हाला भावनिक निर्णय घेण्याची परीक्षा घेण्याची आहे. जुन्या जखमा अजून पूर्णपणे भरलेल्या नसतील, तरीही मन पुन्हा त्या व्यक्तीकडे ओढ घेईल. परंतु संयम फार महत्त्वाचा आहे. लगेचच मोठे शब्द, मोठी वचने किंवा अंतिम निर्णय घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट हळूहळू समजून घेऊन पुढे जाणं फायदेशीर ठरेल. हा दिवस तुम्हाला भावना व्यक्त करण्यासाठी योग्य आहे, पण संपूर्ण आयुष्याचा निर्णय एका दिवसात घेण्यासाठी नाही. त्यामुळे तुम्ही या दिवशी फक्त गूढ संदेश आहे तुमच्यासाठी. प्रेमाचा दुसरा अध्याय, तुमच्या आयुष्यात येणारी कुंभ राशीचं प्रेम आयुष्यात दुसऱ्या संधीचा हा काळ आहे. काही नाती संपली असं वाटत असतानाही ती नाती खरं तर एका नव्या रूपात परत येण्यासाठीच थांबलेली होती. आणि तो दिवस तुम्हाला शिकवतो की प्रत्येक विभक्ती कायमची नसते आणि प्रत्येक शांतताही शेवटची नसते. योग्य वेळ आल्यावर नियती पुन्हा त्या भावना, त्या व्यक्ती आणि त्या आठवणी समोर आणते. तुमच्यासाठी हा दिवस प्रेमाचा नवा अध्याय उघडेल, जिथे पूर्वीसारखी चूक न करता अधिक समजूतदारपणे, अधिक प्रगल्भतेने आणि अधिक आत्मभान तुम्ही ठेवून नातं पुढे नेण्याची संधी मिळेल. पण मन उघडं ठेवा, पण डोळे उघडेच ठेवा, कारण हा दिवस प्रेम देतो, पण शहाणपणासोबतच आपल्याला या 18 जानेवारीचा दिवस कुंभ राशीच्या प्रेम आयुष्यात एक शांतता, खोल परिणाम करणारा ठरणार आहे. हा दिवस मोठ्या घोषणा किंवा नाट्यमय घडामोडीपेक्षा मनाच्या आतल्या घडणाऱ्या बदलांसाठी ओळखायला मिळेल. ज्याची तुम्ही आतून वाट पाहत होता, ती व्यक्ती, ती भावना आणि तो संवाद आज पुन्हा समोर येऊ शकतो. पुन्हा संपर्क केवळ भूतकाळात अडकण्यासाठी नसून भूतकाळातून शिकून पुढे जाण्यासाठी आणि वर्तमान काळ जगण्यासाठी असेल. पण त्याचवेळी त्यातून आलेली समज आणि शहाणपण ही तुमच्यासोबत असेल. हा दिवस तुम्हाला हे स्पष्टपणे सांगतो की प्रेम संपत नाही, ते फक्त बदलतं. योग्य वेळ आल्यावर, योग्य परिपक्वतेसोबत ते पुन्हा दार ठोठावतं. आणि प्रश्न एवढाच आहे की तुम्ही ते दार उघडायला तयार आहात का? मन उघडं ठेवा, पण स्वतःचा सन्मान आणि भावनिक समतोल तुम्ही साधून ठेवा. आणि आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्यामधील परिपक्वता ही तुम्ही समजूतदारपणे त्याचा चांगला परिणाम दिसून येईल आणि त्याचा चांगला उपयोग करून घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.